नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ वर्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. तर आपल्याला हे नंबर दिलेले आहेत, तर ते कम्पेअर करायचे आहेत. फर्स्ट आहे -7 आणि -2 हे दोन नंबर आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. लेट्स फर्स्ट कम्पेअर 7 अँड 2. फर्स्ट आपण पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करू. आपल्याला माहिती आहे की 7 हे 2पेक्षा मोठे आहेत, तर ही कंडिशन नेगेटिव्हमध्ये अपोजिट असते. -7 इज लेस दॅन -2. सेकंड आहे 0 आणि -9/5. तर हे दोन नंबर आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. तर येथे -9/5 हा नेगेटिव्ह नंबर आहे आणि 0 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी नेगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो. देअरफॉर 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -9/5. ओके. थर्ड आहे 8/7 अँड 0. आपण येथे सुरुवातीला एक नंबर लाईन काढली आणि नंबर लाईनवर हे नंबर शो केले. तर सेंटरला 0 घेतला आणि 0च्या राईट साईडला 8/7 येतात. म्हणजे 0पेक्षा 8/7 हे मोठे आहे, म्हणून देअरफॉर 8/7 इज ग्रेटर दॅन 0. चौथा क्वेश्चन आहे -5/4 अँड 1/4. तर आपल्याला हे दोन नंबर कम्पेअर करायचे आहेत. वी नो दॅट पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नेगेटिव्ह नंबर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी नेगेटिव्ह नंबरपेक्षा ग्रेटर असतो. देअरफॉर -5/4 इज लेस दॅन 1/4. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन 40/29 अँड 141/29. तर हे दोन नंबर आता आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. तर हिअर बोथ नंबर हॅव सेम डिनॉमिनेटर, देन वी कॅन से दॅट. आता इथे आपल्याला दोन नंबर कम्पेअर करण्या अगोदर आपल्याला दोन्ही पण नंबरचे डिनॉमिनेटर हे सेम पाहिजे. तर त्याच्यामुळे इथं आपण डायरेक्टली सांगू शकतो की 40/29 इज लेस दॅन 141/29. नेक्स्ट क्वेश्चन -17/20 अँड -13/20. आता आपल्याला येथे हे दोन नंबर कम्पेअर करायचे आहेत. तर या दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. तर त्याच्यामुळं आपण कम्पेअर करू. लेट्स फर्स्ट कम्पेअर 70/20 अँड 13/20. सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करू. 17/20 हा 13/20पेक्षा ग्रेटर आहे, हे आपण डायरेक्टली सांगू शकतो. आणि ही कंडिशन नेगेटिव्हमध्ये अपोजिट असते. त्यामुळे -17/20 इज लेस दॅन -13/20. क्वेश्चन 7 आहे 15/12 अँड 7/16. आता आपल्याला हे दोन नंबर कम्पेअर करायचे आहेत. नाव 15/12 आणि 7/16 या दोघांचे डिनॉमिनेटर अगोदर सेम करून घेऊयात. 15/12 या नंबरला वर आणि खाली 4ने मल्टिप्लाय केले तर 15 4 जा 60 आणि 12 4 जा 48. 16/48 हा नंबर आपल्याला भेटेल. त्यानंतर 7/16ला वर आणि खाली 3ने मल्टिप्लाय केले असता 7 3 जा 21 अँड 16 3 जा 48 हा नंबर भेटेल 21/48. देअरफॉर 60/48 इज ग्रेटर दॅन 21/48. देअरफॉर 60/48 म्हणजेच 15/12 हा नंबर आहे आणि 21/48 म्हणजेच 7/16 हा नंबर आहे. म्हणजेच 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. आता -25/8 अँड -9/4 हे दोन नंबर आता आपण कम्पेअर करूयात. तर अगोदर ह्या दोघांचे आपण पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करूयात. म्हणजेच 25/8 अँड 9/4. आता या दोघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. तर अगोदर आपल्याला या दोघांचे डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागतील. तर 25/8ला वर आणि खाली 2ने मल्टिप्लाय केले असता आन्सर येते 50/16. त्यानंतर 9/4ला वर आणि खाली 4ने मल्टिप्लाय केले असता आन्सर येते 36/16. आता आपण येथे सांगू शकतो की 15/8
16 हे ग्रेटर आहेत 36/16 पेक्षा. देअरफॉर 15/16 म्हणजेच 25/8 अँड 36/16 म्हणजेच 9/4. हिअर 25/8 इज ग्रेटर दॅन 9/4. ही कंडिशन नेगेटिव्हमध्ये अपोजिट असते, म्हणून -25/8 इज लेस दॅन -9/4. क्वेश्चन 9 आहे 12/15 अँड 3/5. तर हे दोन नंबर आता आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. सुरुवातीला आपण दोघांचे डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात. 3/5 यामध्ये आपल्याला डिनॉमिनेटर 15 करता येईल, त्यामुळं 3/5ला वर आणि खाली 3ने मल्टिप्लाय केले असता 9/15 आपल्याला भेटते. त्यानंतर 12/15 आहे तसेच राहील. मग इथे 12/15 हे आपण सांगू शकतो की ग्रेटर आहे 9/15 पेक्षा. देअरफॉर 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. 9/15 मीन्स 3/5. ओके. क्वेश्चन 10 आहे -7/11 अँड -3/4. तर हे दोन नंबर आता कम्पेअर करायचे आहेत. हे दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत. तर लेट्स फर्स्ट कम्पेअर 7/11 अँड 3/4. सुरुवातीला आपण यांचे पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करूयात. 7/11 अँड 3/4. तर इथे या दोघांचेही डिनॉमिनेटर सेम नाहीत, तर ते आपल्याला अगोदर सेम करून घ्यावे लागतील. 7/11ला वर आणि खाली 4ने मल्टिप्लाय केले असता आपल्याला भेटते 28/44. आणि 3/4ला 11ने मल्टिप्लाय केले असता वर आणि खाली आपल्याला भेटेल 33/44. नाऊ 33/44 इज ग्रेटर दॅन 28/44 हे आपण पाहून सांगू शकतो. त्यानंतर 33/44 म्हणजेच 3/4 अँड 28/44 म्हणजेच 7/11 म्हणजेच 3/4 इज ग्रेटर दॅन 7/11. आणि ही कंडिशन नेगेटिव्हमध्ये अपोजिट असते, त्याच्यामुळं -3/4 इज लेस दॅन -7/11. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओसाठी लाईक अँड सबस्क्राईब करा.